वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। ऐसा जया सुखाचा आरंभ दावी काठिण्याचा क्षोभ मग शिराप दिला हो अमृताचा जैसा। आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता निवडलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय आणि 788 क्रमांकाची ओवी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता निवडलेली आहे। काय म्हणणं आहे भगवंताचं या ओवीमध्ये? भगवान सांगतायत अर्जुना, सुखाचे प्रामुख्याने 3 प्रकार सांगितलेले आहेत। त्यातला पहिला प्रकार सात्विक सुख, दुसरा प्रकार सांगितला राजस सुख आणि तिसरा प्रकार सांगितला तामस सुख। अशा प्रकारचे 3 प्रकारचे सुख भगवंताने अर्जुनाला विशद करताना सांगितले। या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देतो तसा गेल्या 42 वर्षापासून चालत आलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह 41 वर्ष संपले। 42मध्ये आपण आता जवळजवळ समाप्तीच्या उद्या ज्ञानेश्वरी ग्रंथाची समाप्ती आहे, म्हणजे 42वे वर्ष या ठिकाणी सांगतेकडं चाललेलं आहे। थोर महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही सह्याद्रीनगर कांदिवली मुंबईची भूमी भगवान गणेशाच्या या मंडपामध्ये, पवित्र अशा मंडपामध्ये रामदास बाबा मनसुख असतील, प्रातस्मरणीय वैकुंठवासी कोंडाजी बाबा डेरे असतील, त्याचप्रमाणे दुबे सर असतील, महाराष्ट्राचा त्या ठिकाणी बुलंद आवाज ज्यांना कीर्तन केसरी नावाने संबोधलं जायचं, आपल्या पहाडी आवाजाने ज्यांनी संप्रदायाची सेवा केली, वैकुंठवासी प्रातस्मरणीय जगताप बाबा, शंकर बाबा बोडके असतील, आदींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या गणरायाच्या पटांगणामध्ये गेल्या 42 वर्षापासून सह्याद्रीनगरची सर्व रहिवासी मंडळी, त्याचप्रमाणे ज्यांच्या अथक परिश्रमाने अखंड हरिनाम सप्ताहाची मुहूर्तपेठ रोवली गेली, वैकुंठवासी आमचे नारायण बाबा कदम आदी करून त्यांना सर्व सहकार्य करणारी मंडळी, विठ्ठल प्रासादिक भजन मंडळ, नगरातील सर्व त्या ठिकाणी असणारी कार्यकर्ती मंडळी, तरुण मंडळं, कदम बाबा गेल्यानंतर ज्यांनी अखंड हरिनाम सप्ताहाची धुरा यशस्वीरित्या आपल्या खांद्यावरती पेलवली, आमचे भालेराव काका, त्याचप्रमाणे आरोटे पाटील आदी करून ही सर्व मंडळी, त्यांना सहकार्य करणारी कार्यकर्ती मंडळी, माता भगिनी, श्री क्षेत्र संगमेश्वरावरील सर्व वारकरी मंडळी, त्यामध्ये धुंद झाला तुझा दरबार या कॅसेटला बाबांच्या ज्यांनी उत्स्फूर्त असं साथ दिली, संगीतरत्न बबन महाराज बळे, अशोक महाराज बळे, आमचे आबासाहेब महाराज, श्रीरंगबा आदी करून सर्वच या ठिकाणी मंडळी बाबांच्या वैकुंठ गमनानंतर हरिभक्तपरायण गायनाचार्य शिवाजी महाराज जगताप बाबांचे चिरंजीव यांच्या मार्गदर्शनाखाली हा 7-8 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। आणि आजच्या दिवसाची सेवा ही माझ्याकडे आलेली आहे। भगवान परमात्मा अर्जुनाला उपदेश करत असताना भगवान परमात्मा अर्जुनाला उपदेश करत असताना 18व्या अध्यायामध्ये
त्रिपुटी सांगितलेल्या आहेत. 3 प्रकारची सुख आहेत, कर्म 3 प्रकारचं सांगितलं, श्रद्धा 3 प्रकारची सांगितली, आहार 3 प्रकारचा सांगितला. नाही अशा प्रकारे ही त्रिपुटी सांगत असताना सुखाचे 3 प्रकार सांगितले. सात्विक सुख सांगितलं, राजस सुख सांगितलं आणि तामस सुख सांगितलं. प्रत्येक सुखाची त्या ठिकाणी भगवंतांनी व्याख्या सांगितली. कशाला म्हणायचं नेमकं सात्विक सुख, कशाला म्हणायचं राजस सुख आणि कशाला म्हणायचं तामस सुख. 18वा अध्याय हा तसा खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरीचे सगळे अध्याय महत्त्वाचेच आहेत सकाळी सांगितल्याप्रमाणे, परंतु 18वा अध्याय हा कलश अध्याय सांगितला. देवळाच्या कामा कळसो परमगंगेशी सिंधू प्रवेश. मंदिराच्या कामाचं एकदा कलशरोहण झालं, कळस बसवल्यानंतर आता मंदिराचं काम जसं शिल्लक राहत नाही. किंवा परमगंगेशी सिंधू प्रवेश. अत्यंत महत्त्वाचा अध्याय हा 18वा अध्याय नव्हे, एक अध्याय गीताचे. भगवंताचा त्या ठिकाणी अभिप्राय आहे. ज्ञानोबरायाने आपल्यावरती खऱ्या अर्थाने उपकार केले. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीतेवरती खऱ्या अर्थाने अलंकार जो चढवला तो ज्ञानेश्वरीच्या रूपाने. ज्ञानोबराय गोड वर्णन करतायत, नुसत्या अलंकाराला किंमत नाही. अलंकाराची शोभा हे तर अलंकारेले कवन कवने. नुसतं रूप असून महत्वाचं नाही, अलंकार असावेत. आणि नुसते अलंकार असून महत्वाचे नाही, लेण्यासाठी रूप सुद्धा असलं पाहिजे. हे तर अलंकारेले कवन कवने. अलंकाराची शोभा, शरीराची शोभा अलंकार जरी असली, शरीराची शोभा अलंकार आहे. 2-3 लाखाची दागिने करून आणली. आता 2-3 लाखात काहीच होत नाही. आता 78,000 काहीतरी असंच चालू आहे की नाही. 2-3 लाख अजून टाका त्याच्यामध्ये. 5-6 लाखाचे दागिने करून आणल्यानंतर शरीराला चांगली शोभा येते, हे की नाही. हे आपलं मत झालं. पण ज्ञानोबरायांनी सांगितलं शरीराची शोभा जरी अलंकार असली तरी त्या अलंकाराची शोभा सुद्धा शरीराची शोभा अलंकाराने आणि अलंकाराची शोभा शरीराने. नाहीतर 10 लाख रुपयाची नथ करून आणली. बाबा सांगायचे नेहमी 10 लाख रुपयाची नथ करून आणली. आता नथ पुढं काढावं लागते. नथ घालण्याचं नाकामध्ये. पण नाकाचा जर विचार केला तर बाबा सांगायचे तिच्या नाकाची जागा दुसऱ्याने दाखवावं लागायची. ही नाकाची जागा आहे म्हणजे नाकच नाही. काय ती करावी 32 लक्षणे, नाक नाही तिने. अरे नाकच नाही म्हणल्यावर 10 लाखाची नाही 25 लाखाची जरी आणली, शरीराची शोभा जरी अलंकार असलं तरी अलंकाराची शोभा सुद्धा हा महत्वाचा विषय. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीतेला खऱ्या अर्थाने शोभा प्राप्त झाली ज्ञानेश्वरीच्या रूपात. उत्तुंग दिव्य दृष्टी ठेवून ज्ञानोबरायांनी आता जे चाललंय ना, आपण आता युट्यूबला मीडियात पाहतोय, हा जो जातीवाद बोकाळलाय. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने सगळ्या विश्वाला गवसणी घातली. आता विश्वात्मके सगळ्यासाठी मागितलं, नुसत्या महाराष्ट्रासाठी किंवा पुणे जिल्ह्यासाठी किंवा भारतासाठी नाही मागितलं. आता विश्वात्मके देवी सगळ्या जगासाठी त्या ठिकाणी मागितलं. इथं ज्ञानेश्वरीची खरी उंची.
संस्कृत असणारी भाषा आहे. संस्कृत भाषा जगाशी कळेल. काय कळते आपल्या संस्कृत? मी त्या दिवशी कीर्तनामध्ये श्लोक सांगितला. शरीर मराठीतच होता तो. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हठयोग बुध पिडण कुंडलिनी कलिमल दलभंग ऊर्ध्ववायचा श्वेत तोडिनो करो वनभंग ब्रह्मानंद्रे मिसळे परितो मुमुक्षु हा दंग. काय करते आपलं? सामान्यांचा विषय नाही. जे कीर्तन करताय त्यांनाच काही कळायला तयार नाही ही भाषा. ज्ञानोबारायांनी उपकार केला आपल्यावरती. संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी केलीशे मराठी गीता दिली आनंदाचे आवारू मांडूया जग. 9,000 ओव्यांचा त्या ठिकाणी ग्रंथ लिहिला, प्रगट केला. खऱ्या अर्थाने ज्ञानाचं भांडार समाजासाठी खुलं केलं. मोक्ष तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा आहे ना, फक्त ज्ञानेश्वरी. काय करायचं? येथे शेवटची वेळ सांगतो, बाकीचे तर आहे समजा. येथे मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. फक्त श्रवण जरी केलं तुम्ही येऊन, मोक्षाची सोडी बांधली तरी ज्ञानेश्वरीच्या रूपाने मोक्ष या ठिकाणी ज्ञानोबारायांनी आपल्यासाठी दयाने घातली मुक्तीची गवान मिळवली मानवी वैष्णवांनी. अशा प्रकारचं आता आपला 18वा अध्याय चाललाय म्हणून म्हणलं 18व्याच्या अध्यायातली होईल घ्या. तुगा आता 5व्या अध्यायातली 4थ्या अध्यायातल्या सप्ताह पुढे गेले ना, ज्ञानेश्वरीच्या बरोबर प्रवाहाच्या बरोबर पोहलं पाहिजे. नाही तर प्रवाह चाललाय पूर्वेकडं आणि आपण पोहायचं पश्चिमेकडं तर म्हणते. 18वा अध्याय चाललाय म्हणलं 18व्याचा अध्याय ती मग अशी उभी गेली, श्लोक गेली. मग भगवंतानी या 18व्या अध्यायामध्ये 3 प्रकारचे आहार सांगितले, 3 प्रकारचे सुख सांगितले, 3 प्रकारच्या श्रद्धा सांगितल्या. मग त्या सुखाचे 3 प्रकार सांगत असताना भगवान सांगतायत अर्जुना, राजसुख तामसुख याच्याविषयी मी काही तुला जास्त सांगणार नाही. पण आत्म्याच्या दृष्टीने, जीवाच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं जर सुख कोणतं असेल तर ते सात्विक सुख. भगवंताने अशा प्रकारचं हे सुख भोगण्यासाठी आपल्याला शरीर दिलेलं आहे. येणेची शरीरा येणे सरे किंब होणार येर झारे चिरा पडे. येर झारेला चिरा पडणे म्हणजेच सात्विक सुख. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे संसारे खलु दुस्तारे. अशा प्रकारच्या जन्म मृत्यूच्या कचाट्यातून जीवाची सुटका होणं यालाच म्हणायचं सात्विक सुख. याच्यापेक्षा काय? व्यवहारामध्ये आपण तामस सुख भोगतोय. तामस सुखाची व्याख्या करत असताना भगवान सांगतायत येतदग्रे चानुबंधेच सुखम मोहनमात्मना अखाद्याचे भोजने. बघा तामस सुख कसं प्राप्त होतं माणसाला. आता समजा मला पित्ताचा त्रास आहे, मग मी मुद्दाम दही खायचं, मुद्दाम दही खायचं, श्रीखंड खायचं, काय काय लोणचं खायचं, म्हणजे खाताना जे सुख मिळतंय पण त्याच्या पुढं नक्की दुःख मिळणार आहे. अखाद्याचे पाणी आपेयाचे पाणी अखाद्याचे भोजन. हे जे सुख सांगितलं ना, उपत्याचं खाणं, त्याला राजस सुख म्हणायचं. का पुढीलाचे भारे एखाद्याचा याला स्पष्ट सांगितलं. का पुढीलाचे भारे ना तरी परस्वापहरे ते सुख अवतरे भाटाच्या भोरे. म्हणजे अशा प्रकारे भगवान सांगतायत अर्जुना, दुसऱ्याचा घात करून त्याची संपत्ती ओरबडून जे सुख प्राप्त होतंय हे सुख त्या ठिकाणी तामस सुखामध्ये मोडले जातं. ज्ञानेश्वरी वाचायची नाही, फक्त कीर्तन करायची, पुढं पाठांतर करायचं नाही,
कीर्तनं करायची, पुढं कोणी एखाद्या महात्म्याकडे सेवा करायची नाही, कीर्तन करायची. ज्ञानोबा सांगते का आलस्यावरी पोखीची नेत्री माझी देखीची. आळसामध्ये मिळालेलं जे सुख आहे ना, आलस्यावरी पोखीची. मला काय सांगायचंय, आळसामध्ये मिळालेलं सुख, निद्रेमध्ये मिळालेलं सुख, अखाद्याच्या भोजनामध्ये मिळालेलं सुख, दुसऱ्याचा घात करून मिळालेलं सुख, अशा प्रकारची सुख ही तामस सुखामध्ये भगवंतांनी सांगितली. अर्जुनाला एकाच वाक्यात सांगितलं की अर्जुना ते सुख का पार्था तामस जाण सर्वता, हे बहु न सांगेवीची कथा सांगावी. ह्याची काही मला कथा जास्त सांगत बसायची. 3 सुखापैकी एक सुखाचा विषय संपला. भगवंतांनी सांगितलं अर्जुना राजसुख सुद्धा याच्यामध्येच येतंय ना. राजसुख त्याला म्हणायचं. आणि विषयेंद्रिया मिळू होता धनंजया, जे सुखदाय थरिया सांडून दोही. विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगामध्ये जे सुख निर्माण होतं त्या सुखाला म्हणायचं राजसुख. वैश्विक सुख, तत्कालीन सुख. सुख म्हणेपर्यंत जिथं दुःखाची त्या ठिकाणी उत्पत्ती, दुःखाचा अनुभव आहे, त्याला म्हणायचं राजसुख. अधिकारी अधिकता गावो हो ये जैसा उत्साह हो, का रेणावरी विवाहो विस्तारेला. एका गावामध्ये राष्ट्रपती येणार होते. आता बाबा सांगत होते तेच सांगतो. आता गावात राष्ट्रपती यायचे म्हटल्यावर ते काय साधारण कीर्तन करत आले कसे, बसले कुठं, एसटीने आले, उतरले, जेवले कुठं, याचा कोणताही विचार करत नाही. कीर्तन होईपर्यंत तरी थोडं झोपत येत, पण कीर्तन झाले होतं कसा जाय हो. राष्ट्रपती यायच्या म्हणतो सगळी जय्यत तयारी झाली, गाव सगळं सजवलं, एक एक हार 5-5, 10-10 हजाराचे हार. तिथं मंत्री, पुढारी, सगळे झालं. 2च्या वेळेस टायमिंगला त्या ठिकाणी राष्ट्रपती साहेब आले, येत होते, त्यांचा सत्कार झाला. ज्या वेळेस ते आलेले होते त्यानुसार सांगतात अधिकारी आले गता गावो होय जैसा उत्साह हो. तो जो उत्साह आहे हा उत्साह टिकून राहतो का सुरज महाराज. जय हिंद जय महाराष्ट्र. आले त्यांना अचानक दिल्लीहून फोन आला, इथं सगळे हार घेऊन बसलेले होते ना, ट्रॅक्टर वाजला तरी लोक तिकडे रस्त्याकडे. राष्ट्रपती का ट्रॅक्टर येत असतील का. अचानक फोन आला, म्हणले तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आता रिटर्न यायचं आहे. त्या ठिकाणी उतरले असे त्याच्या हातात हार होते ना. म्हणले हार कोणाला घालायचे आता. म्हणले घाला आपण एकमेकाला, दुसरे कोणाला घालता. अधिकारी अरे गता गाव यायचे म्हणून जो आनंद होता तो आनंद परत गेल्यानंतर टेकला का, याला राजसुख म्हणायचं. ज्ञानोबाने आणखी जवळ सांगितलं. अहो खरंच ज्ञानेश्वरी आत्मसात केली पाहिजे. शेतकऱ्यांना सांगितलं, वैज्ञानिकांना सांगितलं, प्रापंचिकाला सगळ्यांना उपदेश केलेले. का ऋणावरी विवाह विस्तारेला. 10 लाख रुपयाचं ऋण काढलं, 15 लाखाचं ऋण काढलं आणि मुलीचं लग्न केलं. लग्नामध्ये असणारा जो उत्साह आहे, कन्यादान केल्यानंतर मुलगी वाटा लावल्यानंतर तिथून पुढचा उत्साह, अगोदरचा उत्साह सगळा खलास होतो. त्या 15 लाखाची ओढ लागते. का ऋणावरी विवाह विस्तारेला. म्हणजे पहिलं जे सुख होतं ते पुन्हा राहत नाही. ज्ञानोबांनी गोड वर्णन केलेले बघा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक उंदराचं पिटकुळं बाहेर निघालं. उन्हाळ्याचे दिवस होते, 1 वाजलेला होता. गेंदू नाही का, 1 वाजलेला होता. दिवस असा माथ्यावरती आलेला होता. ऊन मी म्हणत होतं. टेम्परेचर
45 डिग्री सेल्सिअस असेल त्यावेळेस. गार हवा चाललेली होती, गार. उन्हाळ्यात गार हवा असते का? होय. 45 डिग्री सेल्सिअसला गार हवा असते का? अशामध्ये एक उंदराचं पिलू बाहेर निघालं, धावत सुरू. त्याच्या आईला तर कळायला तयार, आणि तो एवढ्या उन्हात जातो कशाला. पण बाहेर निघाल्यानंतर आता त्याला धावल्याशिवाय पर्यायच नाही ना, सावलीच नाही ना बाहेर. आई माग हात पडायचं, जाऊ नको बाहेर इकडे. ऐकलं नाही, तसंच धावत गेलं ते. पुढं त्याला एक तळ हाता एवढी सावली दिसली, तळ हातासारखी अशी सावली. त्या ठिकाणी गेला, निवांत 2 तास विश्रांती घेतली. असं आहे का? हे असो आघवीच बोली, सांग पासर्प फणेची सावली, ते शीतल होईल की तुली. ज्ञानोबा गोड 5व्या अध्यायामध्ये वर्णन करतायत. त्या ठिकाणी अस्सल नागच असा उभा राहिलेला फळी करून. या उंदराला ती सावली दिसली, ते म्हणलं इकडे तिकडे पळण्यापेक्षा ह्या सावलीला जाऊन बसू नका. आता मला खरं सांगा, ज्यावेळी तो त्या सापाच्या फणीच्या सावलीला बसलेला आहे, त्याला ती सावली कुठपर्यंत? जोपर्यंत सापाची नजर त्याच्यावरती जात नाही तोपर्यंत. एकदा का सापाची नजर त्या पिलावर गेली, सावली गेली, पिलूही गेलं. याला राजसुख म्हणायचं. सावली मिळाली कुठपर्यंत? सापाने त्याच्यापर्यंत आईपर्यंत. याला सापाने पाहिजे खाऊन टाकलं म्हणा, आता काय माझ्याकडे उन्हाचाच खाल्ला. काय सांगायचं तुला? विषयाचे समसुख, बेगडाची आभराची सावली जाईल. आकाशामध्ये आलेले जे ढग आहेत, याची सावली कुठपर्यंत राहते? आमच्याकडे एकाने काय केलं, त्याला आपले वखरणी करायला किंवा आव टाकायला पाठवलं. आजच्या दिवशी वडिलांनी जा म्हणले. गेल्यानंतर म्हणजे पहिले असे 5 ठेवायचे, काहीतरी ठेपा असायचे ना, ठेप्याला काहीतरी 5 ठेवायचे. आवत वगैरे सोडलं की 5 काढली, दुसऱ्याने कोणी नेऊ नये म्हणून ती लपून ठेवावं लागायची. मग त्यांची 5 काढली, बरं आभाळाकडे पाहिलं आणि दिली खाली ठेवली. कशाच्या? ढगाच्या सावलीला. मला तर इकडे तिकडे कोणी ना, त्या ढगाची सावली. दुसऱ्या दिवशी ती गेलं बाहेर गावाला. आता वडिलाला जायची वेळ आली, आवतावर जायची वेळ वडिलाला आली. त्यांनी आपलं गेलं, आवत वगैरे झुकलं. 5 आहे असं 2 अर्धा पाऊण तास त्या ठिकाणी आवतात बिगर पासच. ज्या टायमाला त्यांच्या लक्षात आलं म्हणजे आज वसंत कलाकार होता, तर मग ते त्याला पासच नाही. पुन्हा फोन केला, अरे म्हणले आवताच्या मुलाला फोन केला, म्हणले आवताची 5 कुठे ठेवली? मला ढगा खाली. आता तिथं ढग राहिलाय, आभराची सावली विषेंद्रे मिळया, जे सुख जाय थडिया. पुष्कळशी दृष्टांत सांगता येते. म्हणजे अशा प्रकारचं हे राजस सुख आहे. भगवान सांगतायत ना, रोगिया जिभेपाशी केळे गोड साखरेशी, का बचनागाची जैशी मुहूर्ता पहिली. रोगी माणसाला तोंड असं कडवट झालेलं असतं, कुठल्याही प्रकारचा पदार्थ त्याला खाऊ वाटत नाही. मग अशा प्रकारे त्या कडवटपणामुळं त्याला तो पदार्थ खाऊ वाटत नाही. भगवान सांगतायत अर्जुना,
केळी आणि साखर जर दिली, त्याला जर केळी आणि साखर खायला दिली तर गोड लागते ना, पण एकूण पर्यंत प्रथमच गोड लागतं ते. हे सुखाचं सुद्धा असंच आहे. राजसुख हे तेवढ्या पुरतं त्या ठिकाणी सुख म्हणेपर्यंत त्या ठिकाणी दुःखाची अनुभूती त्याच्यामध्ये. तैसे विषेंद्रिय दोखी जे सुख जीवा ते पोखी, मग उपडवेला खडके हंस जवसा हंसे. असणारं पाणी ते खडकावरती असं साचलेलं आहे. रात्रीच्या वेळेला चंद्राच्या प्रकाशामध्ये त्याला काय दिसते? त्या राजहंसाला मोती पडल्यासारखे दिसते. मोती मोती खाण्यासाठी वरून जी तो झडप मारतो, मोती तर मिळतच नाही, पण खडकावरती आपटतो आणि गतप्राण होतो. याला राजसुख म्हणायचं. आणि तिसरा प्रकार सांगितला सात्विक सुखात. भगवान सांगतायत अर्जुना, सात्विक सुख, सात्विक सुख, सात्विक सुख म्हणजे नेमकं काय? याच सुखाच्या माध्यमातून आपल्याला इहलोकीची यात्रा सफळ संपन्न करता येईल. अनेक महात्म्यांनी सात्विक सुख प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला, नवे नवे ते मिळव. सात्विक सुख प्राप्त करून घेणं सोपं नाही. असायला ते बरं वाटतंय, मोक्षाच्या प्राप्तीचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा होतोय, परंतु ज्ञानोबा सांगतायत, ऐसा दया सुखाचा आरंभ दावी काठिन्याचा क्षोभ. मिळाल्यानंतर त्या ठिकाणी मोक्षचे, जाऊ द्या शेवटचा शब्द वापरू आपण, सात्विक सुख प्राप्त झाल्यानंतर मोक्षचे, पण त्याच्यासाठी कठीण अवस्थेमधून जाता यावं लागतंय. कठीण अवस्थेमधून तयापरी पांडवा दया सुखाचा रेगावा, विषम तेथे मिळावा यमदमांचा. यम दम योगाचरणासारखी अवघड प्रक्रिया. इंद्रियांचं दमन आहे, ह्या सोप्या प्रक्रिया नाही. तहानेल्या तहानेचे पियावे, भुकेल्या भुकेची खावी, अहो रात्र व्हावे मवावा वारा. जे पाहेपा लोहाचे चणी, जे बोचऱ्या प्रति खाणी, लोखंडाचे चणी खाऊन माणूस जगन का जगन, अगदी मरून जाईल. म्हणजे अशा प्रकारची प्रक्रिया अवघड आहे. विषमतेथ मेळावा यमदैमांचा, देत सर्व स्नेहा मिठी, आगी ऐशी वैराग्य उठी, स्वर्ग संसारा काठी काढी कशी. वैराग्य महत्वाचं आहे. हे सुख प्राप्त करून घेण्यासाठी विवेक महत्वाचा आहे. हे सुख प्राप्त करून घेण्यासाठी वैराग्य महत्वाचं. ज्ञानोबा गोड वर्णन करताय, विवेक नाम आत्मानात्म विचार आहे, मी हा पूर्ण करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे? ओ अहम कश्यमेदम जातम कोय करताच विद्यते. मला भगवंतांनी या ठिकाणी पाठवलंय कशासाठी? विवेक श्रवणे खरपुशे, जेथ व्रचाचरणे कर्कशे, करिता जाती भोकशे बुद्ध्याधिकांची. विवेक कशासाठी भगवंतांनी मला पाठवलंय? ओ अहम कश्यपेदम, मला जायचंय कुठं? मी करतोय काय? मी केलं पाहिजे का? मी विचार कोणता करतोय? संत महात्म्यांना अभिप्रेत असणारा विचार आपण करत नाही, आणि जो विचार आपण करतो तो संत महात्म्यांना अभिप्रेत नाही, आणि त्यांना अभिप्रेत असणारा विचार आपण करीत नाही. त्यांना अभिप्रेत असणारा विचार कोणता? हम ब्रह्मास्मी, आईबाप ब्रह्म,
सर्व खल्विदम ब्रह्म. मी देव आहे, मी तो वासुदेव तत्वता. कळो येईल विचारिता. विचार केल्यानंतरच त्या ठिकाणी ही प्रक्रिया लक्षात येते. विचाराच्या माध्यमातून, विचारा वाचून न पिवजे समान. संसार हा सार आसाराचं मिश्रण आहे. फलकट तो संसार, येथे सार भगवंत. पण संतांच्या संगतीमध्ये भगवंताच्या कृपेने संतांची संगती प्राप्त व्हावी, तैसे विचारिता निरसले, सहज प्रपंचा सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी याशी. त्यास पुष्कळ दृष्टांत सांगितलेले. अग्निमुखी किडाळ तोडून याचे फळ निवडीती केवळ बुद्धिवंत. ना तरी जाणीवेची आईनी करिता कधी कडसनी, मग नवनेत निर्वाणी दिसे जैसे. म्हणजे अशा प्रकारे भूस बीज एक ओट उफणीदार आहे घनवट. म्हणजे सारासाराचं मिश्रण आहे जगत. त्यातून सार काय आसार काय हे निवडायचं आहे आपल्याला. इथं विवेक महत्वाचा आहे. तैसे विचारिता निरसले, विचार महत्वाचा आहे. अशा विचाराच्या माध्यमातून मी कोण आहे, माझं स्वरूप काय, मी या ठिकाणी आल्यानंतर करतोय काय, फार अवघड. आरंभ याचा अवघड आहे फार, या सुखाचा. हा विचारावर, या बोधावरती येणं इतकं सोपं आहे का? जपी तपी कर्मठ या विचारावर येण्यासाठी तपश्चर्या करून करून गेली. सोपं नाही. भगवान सांगतायत अर्जुना, एकदाही सुख प्राप्त झाल्यानंतर मग मात्र सुख भरपूर आहे, पण प्राप्त करून घेण्यासाठी आता चंदनाचे बूड सर्पी दैसे दुवा. चंदन म्हणजे आपलं नाही, चंदन तस्कर हे नाही, मलयागिरी चंदन. चंदनाचं लाकूड आपल्याला सहजासहजी प्राप्त होतं का? मिळतंय का ते मलयागिरी चंदन? नाही होत सहजासहजी प्राप्त. ते प्राप्त करून घ्यायला तिकडे जावं लागतं. पुढं कन्याकुमारी तिकडं मलयागिरी. मलयागिरी हा तमिळनाड तिकडं मिळते. माईक मध्ये बोलून जमत नाही अशा गोष्टी. त्या मलयागिरी चंदनाचं लाकूड जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण लिंबाचं लाकूड जसं तोडतो, बाबळ जशी तोडतो, असं तोडता येत नाही ते भगत महाराज. त्याला काय असतं, त्याला सर्पाची वेडे असतात. ते सर्प म्हणजे काय, आपल्या महाराष्ट्रात त्या सर्पासारखे असे पायाचे अंगठे असे नाही. मलयागिरी त्या चंदनाला असे एवढे मोठे मोठे साप त्या ठिकाणी वेडे घालून बसलेले असतात. भगवान सांगतायत अर्जुना, चंदनाचं त्या ठिकाणी गुण प्राप्त करून घ्यायचंय, चंदनाचं लाकूड प्राप्त करून घ्यायचंय. त्या सर्पांना अगोदर जसं हटवावं लागतं, आणि ते हटवणं निशाण महाराज इतकं सोपं नाही ना. साप येते आपल्या, साप निसता दिसला तरी बाप 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 करून आपण 3 दिवस बघतो का. निधानाचे तोंड विवशिया जेवी. ज्ञानोबांनी गोड दृष्टांत दिलेली बघा. 15 मिनिटं राहील. ज्ञानोबा सांगतायत पूर्वीच्या काळामध्ये आदिकोश नव्हते. आदिकोश म्हणजे काय? आदिकोश तुम्ही शे ना प्रीतीताई शे. आदिकोश म्हणजे काय आहे, पण आपल्या मराठीचं असं तसंच चाललंय सर. आपण फक्त कीर्तनात माझा मराठाची बोलो कौतुके. हा स्टँडला काय म्हणायचं? एस टी स्टँडला बस थांबा स्थान. पुष्कळ असे शब्द आहेत पण आपल्याला वेळ नाही आता तेवढा. पूर्वीच्या काळामध्ये बँका नव्हत्या, म्हणून असणारं जे शेती उत्पन्नातून मिळणारं जे
मोबदला आहे, त्याचं सोनं करायचं आणि ते त्याला राणी छाप रुपये म्हणायचे आपल्या काळामध्ये तिकडं खेड्यामध्ये. मग हे ठेवायचे कुठं? त्या गाडग्यामध्ये तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवायचे, त्याचं तोंड बांधायचं आणि ते पुरून टाकायचं. आता आपल्याला काही याचा अनुभव नाही, पण आम्ही लहान असताना 10 वर्षाचा आमच्या शेजारीने एकाने दुसऱ्याचंच आणून पुरलेलं. तर ते अजून तिथे नोकरीत येत, ही मी स्वतः डोळ्याने पाहतोय आत्ता सुद्धा. म्हणजे सरकत का नाही सरकत, इथं ज्येष्ठ मंडळी बसलेली, बबन महाराज बळे, तर बबन महाराज, अशोक महाराज, त्यांना विचार. तर ते असं म्हणतेच सरकत आहे. आमच्या घराच्या अगदी शेजारीच अजून मी तिथं उखळीत येत, तर तिथं म्हणजे भुंगणी होती, भुंग. तिथे येऊशी असती, येऊशी प्रयत्न करू नका, मी नाही सांगत, ज्ञानेश्वरी सांगते. येऊशी म्हणजे हाडळ. आता हाडळ पुन्हा सांगत बसू काय कीर्तनात, म्हणजे सांगितलं संगत का निधानाचे तोंड विवशिया जीवी. पैसा प्राप्त करून घेता येतोय, पैशापासून सुख मिळतंय, सोन्यापासून सुख मिळणारे, पण अगोदर ती हिवशी बाजूला सारावं लागेल ना. हा, ती हाडळ बाजूला सारली पाहिजे की नाही. आता सोपं आहे का आपल्याला जर सांगितलं बाबा आता एक चांगला 1 किलोच्या सोन्याचा हंडा अमुक ठिकाणी आहे, तुम्ही रात्री 12 वाजता त्या ठिकाणी जा आणि तो हंडा असं थोडंसं उकरलं की तुम्हाला बरोबर तो प्राप्त होईल. पण तिथे एक हाडळ आहे, बरोबर 12 वाजता ते हाडळ निघते आणि तिथं त्या हांड्यापाशी बसलेलीच असते. किती हांडे दिले आपण तिथं जातो रात्री 12 वाजता, अमावस्येच्या दिवशी रात्री 12 वाजता किर्र अशा अंधारामध्ये. म्हणजे सोन्यापासून सुख आहे, पण सोनं प्राप्त करून घेणं अवघड आहे ना. तसं ज्ञानोबा सांगतायत हे सुख त्या ठिकाणी प्राप्त झाल्यानंतर फार फायदे, पण प्राप्त करून घेणं लय अवघड आहे. त्या सोन्यासारखं हाडळीला बाजूला सारायचं. आता हे खेड्यातले हाडळी, आता शहरातच हाडळी मोठे, शहरात खेड्यात नाही राहिले हाडळी महाराज. खेड्यातल्या सगळ्या हाडळी इकडं मुंबईला रस्त्याने दिसतात जास्त. केस पूर्ण कापलेले असते, मागून कापलेली, इतक्याल्या काचाच्या चपला. तिला समजायचं जागतिवंत मुंबईची, तुमचं तुम्ही मला विनाय अजून 2 दिवस राहिले. मलयागिरी चंदनाचं लाकूड प्राप्त होत आहे, पण सापाची वेडे बाजूला काढावी लागते. सोनं प्राप्त होतंय, ठेवा प्राप्त होतंय, लहान प्राप्त होतंय, पण हाडळ बाजूला काढावी लागते. अगा स्वर्गीचे गोमटे पुढे ज्ञानोबा सांगतायत आडव याग संकटे. स्वर्गामध्ये अनेक प्रकारचं सुख आहे. आपण त्या दिवशी सांगितलं त्रैविद्यामा सोम पापोत पापा यज्ञ दृष्टा स्वर्गती प्रार्थयन्ति ते पुण्यवासाद्य सुरेंद्र लोका अष्टांती दिव्यानी दिव्यदेव भोगा. जे थांबरत्वे सिंहासन ऐरावता सारखे राजधानी भोर अमरावती, महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, जे गावी खिल्लारे कामधेनुची, मदन ओळगे पायका, सैद चिंतामणीची भूमिका, विनोद वनवाटिका सुरतरुंच्या, गंधर्व गात गाणी, रम्य ऐसी नाच पुष्कळ. अशा प्रकारचं सुख त्या ठिकाणी स्वर्गात आहे. पण स्वर्गात जाणं बाबा सोपं आहे का बाबा? स्वर्गात जाणं काय अवघड आहे म्हणून. स्वर्गात जायचं काय अवघड? गेलं की गेलं स्वर्गात. नाही, स्वर्गात जाण्यासाठी काय करावं लागतं? निशांत महाराज का शतमक संपत्ती स्वर्गीची. बळीराजाचं बाबा दृष्टांत सांग, धुंद झाला तुझा दरबार, आपल्या दृष्टांत सांगत बसायचं नाही. पण स्वर्गात जाण्यासाठी यज्ञ करावे लागतात. यज्ञ करणं सोपं आहे का? यज्ञ आपण सत्यनारायण नीटनेट का घाले ना, हा त्या बामणाला सुद्धा सत्यनारायण घातल्यानंतर सगळे कुचकी सुपारी, खौट झालेला खरका, ते खारी खा, खारीक कसली असते, खोबरं कसली असते, सुपारी कसली असती, पानं एवढी एवढी आणायची. म्हणजे आपल्याला जर सत्यनारायण नीटनेट का घालता येत नाही, तर आपण यज्ञ करण्यासाठी ती भूमी सोन्याच्या नांगराने नांगरावी लागते, तिथे यज्ञ करावा लागतो.
त्याच्यात अखंड तुपाची धार ठेवावी लागते, असे अखंड हत्तीच्या सोंडेसारखे यज्ञ करण्यासाठी. बळीराजाने 99 यज्ञ केले, ते 100वा त्याला फ्रीमध्ये मिळणार होता. सोपं नाही ते यज्ञ करणं, इतकं सोपं समजू नका. इथं तूप जर खायचं म्हटलं तर महिला म्हणते चूप, तूप राहिलं नाही, सगळं दूध गेलं डेअरीला. म्हणजे मला काय सांगायचं, दरोबार सांगताय स्वर्गामध्ये उत्तम प्रकारचे भोग आहेत, पण यज्ञ करणं सोपं नाही ना. तसं सुख मिळाल्यानंतर, सात्विक सुख मिळवायला त्या ठिकाणी फार अवघड आहे ना, मिळाल्यानंतर फार चांगलं आहे, पण मिळवणं अवघड आहे स्वर्गासारखं. का बाळपण दासटे, शब्द किती महत्वाचा वापर आहे. दासटे म्हणजे पिलाकार, त्रास काळी. आयुष्याची शेवटी काय एकच वियोरी बांधोटी, मग ती मोहाची त्रिपुटी लावत आहे. प्रत्येकाला असं वाटतं आपला वंश विस्तार व्हावा, हे काय ज्ञानोबाराय सांगतायत, वंश विस्तार व्हावा याच्यामध्ये आनंद आहे. आपण त्या मातेला किती दुःखी का बाळपण दासटे, त्या बाळंतिणीच्या वेदना बाळंतिणीलाच माहीत. काय सांगू गर्भेची यातना, माझं भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र दाना तुझं. बालपणी त्या मुलांचा सर्व त्रास सहन करावा लागतो. वेष्टालेपच उकडे, नाकी तोंडी कृमीकडे. हे काय दुःख तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्हाला त्याचा अनुभव आहे. नाकी तोंडी कृमीकडे गर्भवासाचे दुःख वाढे, कवना पुढे सांगावे. मातेच्या उदर कोहरी, पचवली विष्ठेच्या दातरे, उखडोनी नवमासोरी. मातेच्या उदरामध्ये काय एअर कंडिशन त्रास आहे मातेला. संततीपासून त्या ठिकाणी आनंद होणार आहे, पण बाळपण दासते, त्रास काळ, त्याच्यामध्ये दुःख लय ना, फार मोठं दुःख आहे. जन्माला आल्यानंतर त्याचं संगोपणे सांभाळायचं. लहान बाबा सांगायचे लहान मुलं सांभाळायचे काय, आपल्याला ट्रेनिंग नसतं दिलेलं, याला ट्रेनिंग दिलेली. लहान मुलं सांभाळायचे अवघड आहे. पुढं आणखी मोठं झालं, शाळेत आहे मला पाटी आहे, मला पेन्सिल आहे, मला दप्तर आहे, मला डबा, आई 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 कुठपर्यंत. सखी आई घरात येत नाही तोपर्यंत तिलाच करावं लागतं. सखी आई म्हणजे शुभमंगल सावधान. एकदा सखी आई घरात आली, तिथून पुढे या आईचा त्रास थोडा. बाळपण दासटे त्रास काळे, म्हणून भागवताच्या बाबा दरवर्षी प्रस्तावनेमध्ये सांगायचे. कोणता बाबा? दंदुकारीची कथा सांगायची, गोकर्णाची कथा सांगायची, आहे की लक्षामध्ये. दंदुकारीने या त्रासाला कंटाळून लालन पालने दुःख, गर्भवासाचं दुःख, जन्माला आल्यानंतरचं दुःख, असे अनेक प्रकारचे दुःख सहन करण्यापेक्षा कथा सांगत बसायचं नाही. दिलेला जो ऋषीने प्रसाद आहे तिने तो खाल्लाच नाही. कशामुळं? या बाळांतरीच्या वेदनाच नकोत म्हणून तिने काय केलं, अर्धा गाईला चारला आणि अर्धा बहिणीला दिला. आणि मग खाल्ला असं दाखवण्यासाठी गरवारे चिरगुटे बांधुनी वाढविले पोट, गरवार बोबाट जगा माझी. चिरगुट बांधायचे अशी दर महिन्याला एक. इकडं बहीण गरोदर राहिली, गाय सुद्धा बरोबर त्यांचा क्रम सुरू झाला. गाय व्याली, सगळं आकृती, पण गोकर्णासारखं असं. गोकर्ण म्हणून त्याचं नाव गोकर्ण ठेवलं, कान असे. हा, बहिणीची डिलिव्हरी झाली तर ती बहीण थोडी वेगळ्या संस्कारातली होती. हिला लक्षामध्ये आल्यानंतर ते बहिणीकडून ते आणलं, हिने नाटक केलं डिलिव्हरीचं आणि ते पुढं घेतलं. धुंदुकार्याची कथा आहे. मला हे सांगायचे, पुढं तो उन्मत्त निघाला. गोकर्णाने त्याचा पुढं उद्धार केला. भागवताचं त्याच्या समोर त्या ठिकाणी पारायण केलं. 7 दिवसामध्ये त्याचा उद्धार झाला. पण ती असणारी जी धुंदुली आहे
तिने असणारं हे जे दुःख आहे हे दुःख नको, लालन पालन हे दुःख म्हणून तिने स्वीकारलंच ना. ते गायला चालून टाकलं, दही घेऊन टाकलं. त्रास आहे त्याच्यामध्ये. हे असो दीपाची सिद्धी. दिवा लावायचा म्हटल्यानंतर ते काही आताच्या काळासारखं नव्हतं ना. पूर्वीच्या काळामध्ये चुलीच्या विस्तवातच सगळं उरकून घ्यावं लागत होतं, ते फुकायचं. हे असो दीपाची सिद्धी अवघड होतो. दीप लागल्यानंतर उजेडाचं त्या ठिकाणी सुख आहे, पण ते दिवा लावायचंच अवघड काम होतं ना. हे असो दीपाची सिद्धी अवघड तू आधी, ना तरी तो औषधी दिवेचा ठाऊ. औषधं घेतल्यानंतर ज्ञानोबा सांगतायत दुखण्याला फरक पडणार आहे, पण घ्यायचं लय अवघड आहे. ते कडू, औषधाची एक कडूटपणी, औषधं कडू असतात. तयापरी पांडवा जया सुखाचा रेगावा, विषम तेथ मिळावा. याप्रमाणे आता जे 6 गोष्टांनी सांगितले ज्ञानोबा यांनी. चंदनाचे गुण सापाला बाजूला काढावं लागते. ठेवा प्राप्त करून घ्यायचा आहे, विवशीला बाजूला काढावं लागतं. स्वर्गाचं सुख पाहिजे, यज्ञ करणं गरजेचं आहे. पुढं संततीचा आनंद भोगण्यासाठी बालपणाच्या यातना त्या ठिकाणी बाळपण त्रास, दासरी त्रास काळे. दीप लावायचा आहे, पुढं उजेड पाहिजे आहे. दीप लावणं सोपं नाही. म्हणजे मला हे सांगायचं, ज्ञानोबा सांगतायत तुम्हाला अशा प्रकारचं सुख मिळेल, पण ते सुख त्या ठिकाणी प्राप्त करून घेणं इतकं अवघड आहे, इतकं अवघड आहे. म्हणले एक जणीला मग अशी ओळी सांगितली, आयुष्याच्या शेवटी झालं, होतच नव्हतं, पण तिने साठवायला नवस बोलली. त्या टायमाला सुद्धा वशिलेबाजी होतीच ना. आता साठवायला नवस बोलल्यावर साठवायचं ब्रह्मदेवा, कारण की हे संतती द्यायचं काम, प्रजा उत्पत्तीचं काम कोणाचं आहे? ब्रह्मदेवाचं. ते जळ गेल्यानंतर ते ठराव वगैरे नेला, आपल्याकडे मंत्रालयात तसा देतात ना, असा ठराव नेला, सर याच्यावर सही करायला, सर याच्यावर सही करणार नाही. वशिलेबाजी होते त्या टायमाला. ब्रह्मदेवाने ते चित्रगुप्ताला बोलवलं, त्यांचं ते पाहिल्यानंतर नलिनीच्या नशिबात मुलगाच नाही. म्हणजे सर काही करून ते द्यावाच लागेल. म्हणजे कोण म्हणतं साठवाई ब्रह्मदेवाला. आता सर 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 म्हटल्यानंतर सरांनी काय केलं, वशिलेबाजी तेव्हापासूनच एकाचा डोळा काढला. म्हणजे त्या टायमाला जे जन्माला येणार होते, एकाचा डोळा घेतला, एकाचा हात घेतला, एकाचा पाय घेतला, एकाचा कान, असं एक 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 डोळ्याचं, एक कानाचं, एका हाताचं, एक पायाचं सोनं ते ह्यात कसं तरी त्याच्या नशिबात लिहिलं. प्रस्तुत झाली 9 महिन्याने. ज्ञानोबा सांगतायत 2च महिने त्या ठिकाणी आनंद भोगला तिने. एवढ्या त्रासाने त्या ठिकाणी तिने नवसाने प्राप्त करून घेतलं, आणि 2 महिन्यातच काळ त्याला घेऊन गेला. मायेक पै माते पूर्ण बाळक, काळे नेता एकुलते एक बाळक घेऊन गेले. ते त्रास याच्यामध्ये इथं वैराग्य सांगितलंय. मी विवेकाचं सांगितलं सुरुवातीला, यमदमाचं सांगितलं. यमो म्हणे कवनाते, दमो म्हणे कवनाते दमावे. विवेक सांगितला, पण इथं वैराग्य सांगितलं. वैराग्य हे सुख प्राप्त करून घेण्यासाठी खडखडीत वैराग्य असावं लागतं. कसं? या ओळीसाठी इंद्रियांना विषयाच्या बाहेर काढणं इतकं सोपं समजू नका तुम्ही. डोळ्याला सवय लागलेली असणारे ते ज्ञानेंद्रिय, त्यांना सवय लागलेली आहे. एखादी तलप जर सोडून द्यायची म्हटलं तर नको त्या वेदना होतात. किती वेदना होतात? ज्ञानोबा सांगताय, तैसे विषयाचे घर, सांगतो ते 2 मिनिटामध्ये. तैसे विषयाचे घर इंद्रिया सांगिता थोर, युगांत होय ते वीर विराग साहती. वैराग्य सांगितलं. हे कोणी येरेगाबळ्याचं काम नाही आपल्यासाठी. इंद्रियांना विषयाचा त्याग करत असताना, विषयामध्ये मग सगळा प्रपंचाचा मोह आला, व्यसनं आली, आहे का नाही, लागलेल्या सवयी आल्या.
हे मोबाईल आता आपल्याला जर मोबाईल बारका आणून दिला एखाद्याने आपल्याला 1100 रुपयाचा मोबाईल आणून दिला तर प्रीती तू काय करशील? निशांत महाराज तुम्ही अभी कल्पना सहन करण्यासाठी मोबाईल म्हणजे विशेष आहे ना. हा कुठे गेलं तरी माणसं एक जण तसा रस्त्याने आला, नोकरीला होतं, रस्त्याने त्याचं घर मागत नाही, कुठल्या घराकडे गेलं. त्याची मंडळी म्हणजे ती घरातली ती बी आपले मोबाईल बघत बसली होती. हे हरिभक्त बाहेर आपलं घर म्हणून त्याच घरात शिरली. हिला वाटलं आता मालक आले, ती बी मोबाईलच बघत होती. तिला माहित नाही हरिभक्त तरी काय थोडा वेळ बघितलं, हिरी राहिली. उठली, चहा केला, हा पुढं नेऊन दिला. मोबाईल बघता बघता अवघड कंडिशन झाली या मोबाईलची. विषय हे जर मोबाईल मोदींनी सगळं बंद करून टाकलं लय अवघड होईल. वरून नेटच कट करून टाकायची. तैसे विषयाचे घर इंद्रिया सांगता थोर युगांत होय. पण काय काय सहन करते ना आमच्या निशांत महाराज आपल्या ज्ञानेश्वरीच्या 5व्या वाचत. किती दुःख होत आहे त्या मातेला, जेवढं दुःख होत आहे. एकुलतं एक बाळ 3 महिन्यामध्ये काळाने घेऊन जावं, तिला जेवढं दुःख होत आहे ना तेवढं इंद्रियांना विषय सोडताना दुःख होता सुख मिळवण्यासाठी. जे सारस आहे बिघडता होय ओहा होई वस्स काढिता. गाई पाणवण्यासाठी रात्री महाराजांनी बरंच सांगितलं. गाई पाणवण्यासाठी पूर्वीच्या काळात वासरं सोडायची, आता वासरं सोडित नाही. ज्ञानोबरांची ओवी भोक्सा असं काहीतरी ओवी बघा, गाय पाणवण्यासाठी. त्याने सत्याचा मुक्त काढा बघत नाही, ते तसं तयार केलेलं असतं, शिवलेलं असतं. जाऊ द्या ते बघू. आता हाताने गाय पाणवायला लागेल हे का नाही. आता हाताने गाय पाणवण्याचं आमच्याकडे आता 2 आहे. हाताने का पाणवायची? एका हरिभक्ताने असंच होतं निशांत सारखं नाही, निशांत महाराज सारखं जरा कळवळ्याचं इमोशनल होतो. लोक महाराजांनी सांगितलं, बाबाने सांगितलं, रात्री महाराजांनी सांगितलं. गाय कशासाठी दूध देते? वासरासाठी. प्रसवली जगा पुरते श्रीकृष्ण गाय किंवा वस्साची देऊरशी दोबते होय घरोदेशी. ती गाई आपल्या वासरासाठी दूध देते. असं सुंदर वर्णन केलं महाराजांनी, शिवाजी महाराजांनी. आणि ते थोडं इमोशनल होतं ऐकणार मी. तसं ती काय गावरात नव्हतं ना, घरी जी आलेली होतं ना ती संकरी गाय गेलेली होती. ती होता अंतुल्यामध्ये आमच्याकडे संकरित गायीच्या वासराला आमच्याकडे आणलं. त्याला काही ट्रेनिंग वगैरे दिलेलं नसतं. असं याने ते अगोदर ती हाताने पाणवायचे, पण याने ऐकल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने सोडायचा प्रयत्न केला सकाळी धार काढायला. ते संकरित गायचं वासरू उर्फ अंतुले या गायकडे नाही गेला. याला वाटलं हीच आपली आई आहे पण तो सोडणारा. त्याने पहिले त्याला दुसरी दिली, त्यालाच खाली पाहतोय. काय सांगायचं मला, पूर्वीच्या काळामध्ये गाय पाणवण्यासाठी वासरू सोडायची. आता ती पुष्कळ नाना गाय जरी डोंगरी बरी चित्त बांधलेली गोष्ट वगैरे गायचं बी त्याच्यावर, त्या गेल्या गायचं लक्ष बी नसतं त्या बाळावर. संकरित बाबालाही सांगायचे नाही कवा दूध काढा म्हणजे गावरान गायचं तुका म्हणे वस्स द्वेनुवीच्या चित्ती. सारखी चित्तामध्ये त्या गायीच्या वासराची आठवण असायची. मग ते वासरू ज्यावेळी सोडल्या जायचं, गाय पाणवल्यानंतर बघा इथं क्रम ज्ञानोबरायाने कुठं आता प्रसंग कुठं साधलाय. त्या साधकाला विषयातून बाजूला निघण्यासाठी इंद्रियांना किती दुःख सहन करावं लागतं, किती दुःख भोगावं लागतंय. ते वासरू गाय पाणवल्यानंतर मालक रात्री सांगितलंय महाराजांनी, मालक खुंटीकडे ओढतो आणि वासरू
इथं बारकावा शोधला. त्या वासराला किती दुःख होत असेल, हा किती दुःख होत असेल त्याला. ही ओढतंय कुटीकड, वासरू ओढतंय कासाकी. त्याच्या अंतःकरणाला जे दुःख होतं ना, तितकं दुःख तंबाखू सोडण्यासाठी होतंय, विषय सोडण्यासाठी होतं इंद्रियांना. सोडल्यानंतर आनंद आहे, कुठल्याही प्रकारचा रोग नाही, पण सोडणं सोपं नाही ना. हो एका उदक तुटता बिना. शेवटचा दृष्टांत 2 मिनिटामध्ये शिवा संपवलं. मीन म्हणजे काय? मासा. मीन मासा कुठं असतो? खडकावरती. माशाचं राहण्याचं ठिकाण झाडावरती. ऐकाय का? मासा झाडावर असतो का पाण्यात? पाण्यात. तो मासा पाण्यामध्ये पोहत असताना ते मासा पकडणारा असतं. मासा पकडणारं येतं, ते गळ घेऊन येतं. आता ते गळ एखाद्या टायमाला कीर्तनात सांगत, एवढी काठी त्याला दोरी लावलेली, मध्ये असा बाबा सांगायचे, एवढी अशी काठी बारीक हे असायची लाकडाची, पुढं त्याला पुन्हा दोरी आणि पुढं गळ असा, त्याला असा गोळाचा खडा लावलेला, आमिष लावलेलं. खडकावरती बसून त्याने तो गळ टाकलेला. ज्यावेळी माशाच्या असं लक्षात येतं आपल्यासाठी कोणीतरी उधार करणं आता खडकावरती बसलेला आहे आणि आपल्यासाठी आता खाली आमिष सोडलेलं आहे, त्याला काय माहिती हे आपल्याला पकडून घेणार आहे. ऐका बरं का, ज्यावेळी तो मासा गळाला स्पर्श करतो त्यावेळी ती जी कांडी असते ना, ती मोबाईल बनायचं त्या टाइम असतो. मोबाईल ते त्याला सूचना देते, सावळ टापूमध्ये आलेले कॉल आलेला आहे, उचला. ती कांडी सांगते त्यावर बसणार आहे. ज्यावेळी तो असा झटका देतो त्या गळाला, मासा कुठं पडतो? पाण्याच्या बाहेर खडकावरती पडतो. तडफडतो तास 1.5 तासाने मरून जातो. निशांत महाराज नीट ऐका म्हणले ना, मासा तास 1.5 तासाने मरतो का? मग प्रमाण काय? आम्ही चाचा अशी गळ गेली मासा उठून या घसा, किंवा जीवजिती जीवना संगे मत्स्य मरण त्यावी योगे. जीवजिती जीवना संगी मत्स्या मरण त्यावी योगे. पाण्याचा वियोग झाल्याबरोबर मासा जसा तडफडून मरतो, तसं हे सुख प्राप्त करून घेण्यासाठी त्या साधकाला विषयापासून इंद्रिय बाजूला काढावी लागतात आणि ते काढणं हे फार मोठं अवघड आहे. एकदा मात्र अशा प्रकारचं ज्ञानोबा सांगतायत, युगांत होय ते वीर विराग साथी. एकदा अशा प्रकारची ठेवण तयार झाल्यानंतर, विषयापासून इंद्रिय बाहेर काढल्यानंतर जे सुख प्राप्त होतं ना, मग मात्र मोक्षसुख त्या ठिकाणी साधक मंडळी संत महात्मे त्या ठिकाणी प्राप्त करून घेतात. अशा प्रकारचं विवेचन भगवान ज्ञानेश्वर महाराज 18व्या अध्यायामध्ये 18व्या अध्यायाचा 37वा श्लोक या ठिकाणी त्याच्यावरती बाबांच्या कृपेने या ठिकाणी ही सेवा करण्याचा प्रयत्न केला. बरोबर 1 तास झालेला आहे. 4:07 सुरू झालं होतं, 5:07 झाली फक्त. तर या ठिकाणी झालेली जी सेवा आहे बाबांच्या चरणी, गणरायांच्या चरणी समर्पित करायची. आपण भाग्यवान मंडळी आहोत. ज्ञानोबारायांच्या नंतर, तुकोबारायांनंतर, बाबांच्या नंतर आपण जन्माला आलो. भाग्यवान मंडळी आहोत आपण. मार्ग दावून गेली आधी दयानिधी संतती, तेनेची पंथी चालू जाता. त्यांनी सांगितलेल्या पंथावरती आपण जर चाललो तर न पडे गुंता कुठे काही. ज्या ठिकाणी बाबा बसायचे त्या ठिकाणी बसण्याचे आपल्याला, आता महाराजांनी सांगितलं, सुरेश महाराजांनी सांगितलं, तिथं बसण्याची आपल्याला संधी प्राप्त झाली. आपण भाग्यवान मंडळी आहोत. त्यांनी दाखवलेल्या मार्गाने कुठल्याही प्रकारचा एकमेकाचा द्वेष न करता, व्यवहार बाजूला ठेवायचा, कुठल्याही प्रकारचा द्वेष न करता त्यांनी सांगितलेला जो मार्ग आहे त्या मार्गावर जर आपण निश्चित चाललोत ना, तर कुठल्याही प्रकारचा गुंता परमार्थात तर पडणारच नाही निशांत महाराज. पण माझा प्रपंच सुद्धा पडला नाही बाबांच्या कृपेने. म्हणजे आत्ताचाच प्रसंगी म्हणून सांगतो, काल आमच्या मुलाचं गोव्याला जॉईनिंग झालं. पहिलं पुण्याला होतो. बाबांच्या कृपेने, बाबांच्या आशीर्वादाने, शंकर बाबा बोडखे माहिती
इथं कीर्तन यायचे शंकरबाबा बोडके, त्यांच्या मुलाने त्याला सर्व्हिसला लावलं, मेकॅनिकल इंजिनियर आहे. 60,000 रुपये त्याला इथं पगार लागला आणि आता 40% पुन्हा त्यात वाढ होऊन आता 86,000 रुपयाचा पगार गोव्याला कालच जॉईनिंग झालं. म्हणजे मी व्यवहार सांगितला आणि परमार्थात आता काय तुम्ही तर बघताय चांगले बाबाच्या कृपेने कीर्तनही चांगले जमतात, ज्ञानेश्वरीचं चिंतन होतंय, ज्ञानेश्वरीचं वाचन होतंय, गणरायाची सेवा होते, तुम्ही आम्ही खेळीमेळी सगळे वैष्णवांची संगती प्राप्त होते. हा झाला पारमार्थिक लाभ. बाबांच्या कृपेने हरिपाठ म्हणतोय, काकड आरती चालू आहे, 25 वर्षापासून ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे, दररोज 100 ओव्या तरी कमीत कमी. हा झाला पारमार्थिक लाभ आणि बाबांच्या कृपेने मला व्यावहारिक लाभ सुद्धा झाला. म्हणजे न पुढे गुंता, कुठल्याच प्रकारचा गुंता पडत नाही. पण तिथं फक्त श्रद्धा पाहिजे, तिथं भाव पाहिजे. भाव जर नसेल, तुमची जर त्यांच्या पायावर श्रद्धा नसेल तर नर्मदेच्या गोट्यासारखे किती जरी उघडलं तरी त्याचा फायदा होणार नाही. बाबांच्या त्या ठिकाणी तुकोबरायांच्या, ज्ञानोबरायांच्या, महापुरुष तात्या महाराज श्रीगोंदेकरांच्या, कोंडाजी बाबा डेरी यांच्या त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जर आपण जाण्याचा प्रयत्न केला तर निश्चित प्रकारे आपल्याला जो निर्णय मिळालेला आहे अशा प्रकारचा नरदेह आपल्याला निश्चित त्या ठिकाणी मोक्षाची प्राप्ती करून देईल. एवढाच बाबाचा संदेश तुम्हाला सर्वांना या ठिकाणी श्रोते मंडळीला द्यायचा आणि झालेली सेवा गणरायाच्या चरणी समर्पित करून त्या ठिकाणी थांबायचं आहे. त्या ठिकाणी मला सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल आमचे बाजीराव काका असतील, आरोटे पाटील आदी करून सर्व मंडळी, श्री विठ्ठल प्रास्ताविक भजन मंडळाचे सर्व सदस्य मंडळी, आमचे शिवाजी महाराज या सर्वांच्या कृपेनं झालेली जी सेवा आहे गणरायांच्या बाबाच्या चरणी समर्पित करायची. या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. पुंडली गौरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठला 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 विठ्ठल. आता विश्वात्मकी देवी येणे वागे